अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनारायण नवनाथ महाराज की जय। दत्त भक्तांनो, एक सूत्र सांगू का तुम्हाला? नवनाथांची कृपा विशेष रूपाने प्राप्त व्हावी असं वाटत असेल ना, तर महानैवेद्यामध्ये जो महाप्रसाद आहे नवनाथांचा आपण बनवणार आहोत, त्यामध्ये कंजूसपणा अजिबात करू नका। कारण पारायणामध्ये आपण पाहिलं की नवनाथांनी अनेकावरती कृपा केली, त्या पुढल्याने नवनाथांना पोटभर जेवण दिलं, म्हणून नवनाथांनी त्यांच्यावरती विशेष कृपा केली। अनेकांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं, स्वतः अडबंगनाथांच्या चरित्रामध्ये देखील पाहिलं, गोरक्षनाथांनी त्यांच्यावरती कृपा केली। का कृपा केली? कारण शेतामध्ये अडबंगनाथांनी त्यांना पोटभर जेवण दिलेलं होतं, त्या जेवणाने प्रसन्न होऊन गोरक्षनाथांनी अडबंगनाथावरती सुंदर अशी कृपा केली। म्हणून मित्रांनो, त्यांच्या हृदयातून प्रसन्न होऊन त्यांच्या कृपेचा आशीर्वाद आम्हाला मिळावा, यासाठी सुंदर असा महानैवेद्याचा प्रसाद बनवावा। मग त्या प्रसादामध्ये काय काय पदार्थ बनवावेत आपण स्क्रीनवरती पाहू शकता ताटामध्ये, ज्यामध्ये नवनाथ भगवंताच्या पूजनासाठी सुंदर अशी खीरपुरी बनवलेली आहे, मच्छिंद्रनाथांच्या आवडीचे वडे बनवलेले आहेत, घेवड्याची भाजी बनवलेली आहे, मुगडाळ घालून बनवलेली सुंदर अशी खिचडी आहे, ताक, हरभऱ्याची उसळ आणि ज्वारीची खीर म्हणा किंवा कण्या म्हणा, सुंदर असा नवनाथांच्या आवडीचा हा महाप्रसाद। मग तो महाप्रसाद प्रतिकात्मक स्वरूप असणाऱ्या 9 बालकांचं पूजन करून कशा पद्धतीने त्यांना भोजन करून वस्त्रदान करविलं, आरती केली आणि संकल्प कशा पद्धतीने केला, समग्र गोष्टींचा विचार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। श्री नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मंजन सुखारी षटकोटीचे बीज वाटे उच्चारी रकोटी रामदास अंतरी। जय देव जय श्री शंकर स्वामी शंकरा आरती गो बाळू भावाती गो बाळू कर्पूर गौरा। जय देव कापूर लावला का सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सविद्यादिदेवं भवारण्यदारं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलेपं नमामि विश्वनाथं। हर ओं नमो यज्ञेनेतिमजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन्ति सचन्त्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः। ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवः परम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः। ओम एकदन्ताय विद्महे क्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम मातृपुत्राय धीमहि दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। चिंतन श्री गुरुदेव। नाही तुम्ही घास मारा, मी सगळंच लावा साहित्य आणि ते घास इथंच ठेवा सेंटर पुन्हा सर्व थोडे घ्या तसं बघा। हर ओम नमो नैवेद्यं षोडशपेते नाना भक्ष्य सन्मनितं दधिक्षरधृता पेतो नैवेद्यं प्रतिगृहीतां नैवेद्यान्ति पानीयं समर्पयामि पानीयन्ति धूपं दीपं समर्पयामि धूपं दीपं ते घंटानाद श्रावयामि। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। पाणी फिरून घ्या करू नका फुलाने पाणी फिरून घ्या। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कार फुल ठेवून दिसते प्रार्थना पूर्वक नमस्कारंज करो मी इथे ठेवून द्या समोर। हो ग्रंथ थोडं असं उभा करा, मग ग्रंथ म्हणजे बसेल। दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा थोडं थोडं हे करा तिकडून ताई गंध लावते. तुम्ही पुढे पुढे हे करत ना तुलाक्षर येऊ का भाऊ? सद्यो जाताय तुमचं घेतलंच नाही भाऊ. थांबा इकडे. इथं थांब. घ्यायला नाही. घेण्याच्या नादामध्ये भाऊंचं का तुमचं राहून गेलं. कालाय नमो कलविक्रणाय नमो बलाय नमो बलप्रमंतनाय नमो सर्वभूतदम्नाय नमो मनोन्मनाय नमो श्रीमन महादेवाय नमः. ओम नमो अघोरेभ्यो तो घोरेभ्यो घोर घोरतरभ्यः सर्वेभ्यो सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यो नमः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम ईशानि सर्वविद्यानां ब्रह्मोऽधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्म शोमे अस्तु सदा शिवः. श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रसादाचा आहे. थोडं थोडं खा सर्वांनी. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबर देव तुकाराम भगवान की
पुरी द्या इकडे बाहेर. नंदुवाळा यांना काय पाहिजे बघ, पुरी वगैरे पाहिजे असेल. पुरी द्या इकडे बाहेर. नंदुवाळा यांना काय पाहिजे बघ, पुरी वगैरे पाहिजे असेल.